ठीक आहे. आपल्याला हा जो वरतीला पार्ट शूट सिस्टमचा दिसतो आणि खालचा पार्ट हा रूट सिस्टमचा दिसतोय. आपण कशाच्या बेसिसवरती बोलतोय? चला ठीक आहे, आता इथे नाव आहे, आपण नावाच्या बेसिसवरती बोलतोय. परंतु इथे जर नाव जर नसती तर तुम्ही बोलू शकला असता की वरती हा स्टेम लीफ म्हणजे शूटचा पार्ट आहे, खालतेला हा रूटचा पार्ट आहे. तुम्ही पाहून बोलू शकता. ठीक आहे. सिम्पली डेफिनेशन याच पद्धतीने तयार होते. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझमचं स्टडी करता, जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिझमच्या एक्सटर्नल फॉर्मचं स्टडी करता, तर तेव्हा आपण त्याला म्हणतो मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म ऑफ एन ऑर्गॅनिझम. is the study of external forms of an organism, that is called as the morphology. तुम्ही तर मॉर्फोलॉजी फ्लावरिंग प्लांटची पाहत आहात. यू आर सीइंग द मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. मग जर तुम्ही फ्लावरिंग प्लांटचं पाहताय तर यू नो दॅट इज फ्लावरिंग प्लांट आर द अँजिओस्पर्म्स. हे तुम्हाला माहित आहे की फ्लावरिंग प्लांट काय आहेत? हे अँजिओस्पर्म्स आहेत. आणि जर फ्लावरिंग प्लांट्स हे अँजिओस्पर्म्स आहेत तर इट मीन्स दॅट हे याचं मिनिंग होईल की आपण त्याची डेफिनेशन तयार करू शकतो. फ्लावरिंग, फ्रुटिंग, दी प्लांट्स आर कॉल्ड ॲज दी अँजिओस्पर्म्स. ठीक आहे. मग स्पेसिफिकली आपण या ठिकाणी मॉर्फोलॉजी जी पाहणार आहोत ते अँजिओस्पर्मची मॉर्फोलॉजी पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली रूट सिस्टम आणि शूट सिस्टम दोन्ही पाहायचे आहेत. रूट सिस्टम आहे तर फक्त रूट येईल, परंतु शूट सिस्टम मध्ये तुम्हाला स्टेम आणि लीफ हे दोन्हीही वेगवेगळ्या पद्धतीने स्टडी करायचे. इवन ऑल्सो यू हॅव टू स्टडी दी फ्लावर्स इन फ्लोरोसन्स. हे पण तुम्हाला यामध्ये स्टडी करायचंय. जे दिसत नाही दॅट इज सीड्स, हेही तुम्हाला स्टडी करायचं आणि फ्रुट्स पण तुम्हाला स्टडी करायचे. या व्यतिरिक्त व्हेरियस फॅमिलीज चे याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे अँजिओस्पर्मचे ज्या व्हेरियस फॅमिलीज आहेत त्या फॅमिलीज पण तुम्हाला सेपरेटली स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. तर आपण पाहूया आता डेफिनेशन ऑफ अँजिओस्पर्म. See here, angiosperms, that is flowering plants, are characterized by presence of roots, stem, leaves, flowers and fruits. Already definition पाहिली. Now flowering plant चे दोन महत्त्वाचे पार्ट आहे जे तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय. That is root system, which is the underground part, and the shoot system, which is an above the ground part. म्हणजे ग्राउंडच्या वरतीला पार्ट हा शूट असेल तर ग्राउंडच्या खालचा पार्ट हा काय असेल? रूट सिस्टम असेल. ठीक आहे. तर सिम्पली आपण मॉर्फोलॉजीच्या बेसिसवरती या पद्धतीने बोलतो आहोत. आता आपण पुढे जाऊया. प्रत्येकी सेपरेट पार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. मग आपण सुरुवात करूया रूट सिस्टम पासून, म्हणजे रूट पासून. आता रूटची एक डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. ठीक आहे. ती डेफिनेशन मला तुमच्याकडून हवी. चला, गिव्ह मी दॅट डेफिनेशन इन द चॅट बॉक्स. ती डेफिनेशन मला चॅट बॉक्स मध्ये द्या. चला, हा तुम्हाला काय वाटतं रूट काय असतील? ज्यांना चॅट बॉक्स मध्ये सांगता येत असेल ते चॅट बॉक्स मध्ये सांगा. फूड अँड मिनरल प्रोव्हाइडिंग. मुलांना मला एक 2 सेकंद द्या. 2 नाही 5 सेकंद द्या. ऍक्च्युअली तुमचा आवाज येत नाहीये तर मला ते क्लिअर करण्यासाठी फक्त. किंवा the part of the vascular plant which is responsible for nutrition and growth. सुमित मेहरकामने आन्सर दिलेला आहे. सिंपल ची डेफिनेशन आहे पहा. आपण रूटच्या बेसिसवरतीच रूटची डेफिनेशन फायनलाइज करू शकतो. कसं आपण रूटच्या बेसिसवरती रूटची डेफिनेशन काढू शकतो? तर रूट इज अ अंडरग्राउंड पार्ट. कशी डेफिनेशन तयार होईल? चला या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तसं सेपरेट डेफिनेशन तुमच्या समोर येईल सिंपलची डेफिनेशन. पण तरी सुद्धा रूट काय आहे? Root is an underground part of the plant which is useful for the getting water and minerals from soil and given to the rest part of the plant and avail it to rest
पार्ट ऑफ प्लांट. ठीक आहे. आता रेस्ट पार्ट म्हणजे काय? दॅट इज अन शूट सिस्टम. म्हणजे या ठिकाणी स्टेम, लीफ आणि जे काही पार्ट्स असतील प्लांटचे त्यांना ते काय करतं? प्रोव्हाइड करतं. ही एक डेफिनेशन आहे. आणि या व्यतिरिक्त एक सिंपलची डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहूया. रूटची काय आहे ती. हियर इट इज द अंडरग्राउंड पार्ट फॉर्म्ड फ्रॉम रॅडिकल ऑफ एम्ब्रियो. हा अंडरग्राउंड पार्ट आहे जो एम्ब्रियोच्या रॅडिकल पासून काय झालाय? तयार झालाय. ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकता रॅडिकल काय आहे. तुमच्या समोर फिगर आहे. सी दिस इज ए सीड. याला आपण सीड म्हणतो. आणि या सीड पासून हा तयार झालेला पार्ट दिस इज ए रॅडिकल. आणि तुम्ही पाहताय सगळे स्टेप कशा पद्धतीने रॅडिकल हा वाढत जातोय किंवा ग्रो होत जातोय आणि त्याच्यापासून काय होतंय? तुमचं रूट या ठिकाणी तयार केला जातोय. ठीक आहे. तर इट इज द अंडरग्राउंड पार्ट फॉर्म्ड फ्रॉम द रॅडिकल ऑफ द एम्ब्रियो, जो एम्ब्रियोच्या रॅडिकल पासून तयार झालेला आहे. आपण जाऊया पुढे. दॅट इज अँड टाइप्स ऑफ रूट सिस्टीम कडे. रूटचे काय काय टाइप्स आहेत? देर आर 3 टाइप्स ऑफ रूट्स. दॅट इज, तुम्हाला या ठिकाणी 3 टाइप्स दिसत आहेत पहा. टॅप रूट सिस्टम, फायब्रस रूट there are 3 part: tap root system, fibrous root system आणि adventitious root system. आता टॅप मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल मे बी. ठीक आहे. काय असतं टॅप रूट? चला मला तुम्ही क्लिअर करा पटकन चॅट बॉक्स मध्ये. हा, चॅट बॉक्स मध्ये बोलू शकता किंवा आवाज अनम्यूट करून तुम्ही मला आन्सर देऊ शकता. अराइज फ्रॉम रॅडिकल. व्हेरी गुड. ट्रू रूट. खालकर, प्रतीक्षा खालकर अक्षता दोघांचे आन्सर आलेले आहेत. एक तर रॅडिकल पासून आहे किंवा ट्रू रूट आपण ज्याला म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज द टॅप रूट सिस्टम. याला प्रायमरी रूट असं पण म्हटलं जातं, मेन रूट ऑफ द प्रायमरी रूट सिस्टम असं पण म्हटलं जातं. असे काही डेफिनेशन भेटतात. म्हणजे तनुश्री खालकर असेल किंवा कर्डेल असेल यांनी दिलेले आन्सर. प्रायमरी रूट इथं म्हटले स्नेहल बोधगन, अराइज फ्रॉम द रॅडिकल. व्हेरी गुड. तर हे जे आन्सर आहे तुम्ही दिलेले करेक्ट आन्सर आहे. तर टॅप रूट सिस्टम जी आहे ही रूट सिस्टम कुठून अवेलेबल होते? तुमच्या रॅडिकल पासून. परंतु फायब्रस रूट जो आहे तो तुमच्या स्टेमच्या एंड पासून तयार होते. इथं तुम्हाला दिसतंय पहा तुमच्या समोर स्टेमच्या एंड पासून तयार झालेला आहे. पण ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम हे प्लांटचा जो काही व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल तर त्या व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम फॉर्म केली जाते. तिन्ही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. पण तरी सुद्धा आपण ब्रॉड मध्ये 1 बाय 1 प्रत्येकाला या ठिकाणी पाहूया. ठीक आहे. सर्वात पहिलं यामध्ये आहे दॅट इज अन टॅप रूट सिस्टम. टॅप रूट सिस्टम काय आहे? फर्स्ट पॉइंट, इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी रूट्स अँड इट्स ब्रांचेस दॅट इज लॅटरल रूट, ज्यामध्ये सेकंडरी रूट आणि टर्शरी रूट येईल. याच्यामध्ये एक प्रायमरी रूट असतो आणि त्याचे ब्रांचेस दॅट इज सेकंडरी आणि टर्शरीच्या फॉर्म मध्ये. कोणामध्ये सापडतो? तर डायकॉट मध्ये सापडतो. त्यानंतर प्रायमरी रूट जो आहे तो रॅडिकल पासून इलॉंगेट झालेला आहे. आता तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय पहा, हा रूट सिस्टम दिसतंय. रॅडिकल पासून तयार झालेला हा पहिला पार्ट असतो विच इज बी कॉल्ड प्रायमरी रूट, जो रॅडिकल पासून तयार झालाय. नंतर याचे लॅटरल ब्रांचेस येतात. लॅटरल म्हणजे काय आहे? एक मध्यभागी ऍक्सिस असतो आणि त्याच्या साईडचं पार्ट म्हणजे आपण त्याला लॅटरल म्हणतो. ठीक आहे. मग लॅटरल रूट फॉर्म होतो. इथं तुम्ही पाहताय हे महत्वाचं मधला पार्ट आहे प्रायमरी रूट. त्याच्यापासून त्याचं पहिली ब्रांच जी तयार झाली त्याला आपण प्रायमरी रूट म्हणतो. त्याला आपण म्हणतो सेकंडरी रूट. जी पहिली ब्रांच या ठिकाणी तयार झालेली असेल वी कॉल्ड इट दॅट इज सेकंडरी रूट. ठीक आहे. नंतर याला पण ब्रांच तयार झाली, सियर याला पण सेपरेट अशी ब्रांच तयार झालेली असेल तर मग ही झाली टर्शरी रूट. इट इज अ टर्शरी रूट. प्रत्येक पार्टला किंवा प्रत्येक ब्रांचला या ठिकाणी रूटमध्ये 3 पार्ट असतात. सेपरेट आपण रूट सिस्टम जे आहे ना, सेपरेट रूट सिस्टम मध्ये आपण त्याची कंप्लीट फिगर पाहणार आहोत. तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पहा, इथं तुम्हाला दिसतंय इथं एक पार्ट दिसतोय दॅट इज रूट कॅप. ठीक आहे. हा कंप्लीट रूट टिप झाला. हा, या ठिकाणी तुम्हाला हे रूट हेअर्स दिसतात पहा आणि हे प्रत्येक ब्रांचला असेल अशा प्रकारची कंडिशन.
मग रूट हेअर ज्या एरियामध्ये आहे त्या एरियाला आपण म्हणतो दॅट इज रिजन ऑफ डिफरन्सिएशन किंवा रिजन ऑफ मॅच्युरेशन. हा असा पार्ट आहे जो मॅच्युअर्ड आहे, म्हणजे परमनंट झालाय, आता याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आणि महत्वाचं कॅरेक्टर दॅट इज टॅप रूट सिस्टम फक्त डायकॉट मध्ये भेटते. पुढे फायब्रस आणि ऍडव्हान्टेजेस ही रूट सिस्टम तुम्हाला मोनोकॉट मध्ये भेटेल, परंतु टॅप रूट जी आहे ती डायकॉट मध्ये भेटेल. प्रायमरी रूट जो आहे इट इज रिएंगेटेड फ्रॉम द रॅडिकल, हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल डायकॉट मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे एक्झाम्पल्स, पण तरी सुद्धा एक एक्झाम्पल आपल्या समोर या ठिकाणी येईल दॅट इज मस्टर्ड प्लांट. इथे तुमच्या समोर दिसतोय पहा मस्टर्ड प्लांट, आणि त्याची प्रायमरी रूट पण तुम्हाला क्लिअरली दिसतंय. चला पुढे जाऊया आपण आता सेकंड टाइप कडे, दॅट इज अन फायब्रस रूट. फिगर मध्ये तुम्हाला क्लिअर होते पहा, स्टेमच्या एंड मधून फॉर्म झाले. मोनोकॉट मध्ये फॉर्म केले जातात. प्रायमरी रूट खूप शॉर्ट आहे, शॉर्ट लाइव्ड आहे, आणि नंतर इट इज रिप्लेस्ड बाय लार्ज नंबर ऑफ रूट्स. नंतर कितीतरी रूट्स दिसते तुम्हाला भरपूर नंबर मध्ये. These roots originate from the base of the stem to form the fibrous root system. हे कुठून ओरिजिनेट होतात? स्टेमच्या बेस पासून. मोनोकॉट मध्ये आहे म्हणून एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल समोर दिसतंय दॅट इज अन व्हीट. अदर एक्झाम्पल पण तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. मेज असेल, हा एक एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. मेजच्या व्यतिरिक्त शुगर केन हा एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकता. राईस हा एक एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, जे फायब्रस रूट सिस्टम आपल्याला दाखवतात. चला पुढे जाऊया आपण. दॅट इज ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम. ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम इथे फिगर जर बघितले तुम्हाला क्लिअर होते पहा. जो काही प्लांटचा व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल तर त्यापासून ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम या ठिकाणी काय केली जाते? फॉर्म केली जाते. एक्झाम्पल तर या ठिकाणी तेच येतील, म्हणजेच मोनोकॉट प्लांटचे, परंतु असं गरजेचं नाही की ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम पूर्णपणे मोनोकॉट प्लांट मध्ये भेटायला पाहिजे. काही प्रमाणामध्ये आपल्याला ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम हे डायकॉट मध्ये सुद्धा पाहायला भेटतात. म्हणून आपल्याला ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम साठी मिक्स्ड एक्झाम्पल्स भेटते. वी कॅन सी देर आर मिक्स्ड एक्झाम्पल्स ऑफ दी ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम. बऱ्यापैकी एक्झाम्पल तुम्ही चॅटबॉक्स मध्ये देत आहात. कोकोनट आहे, ऑनियन आहे. ठीक आहे, इथे पहा तुमच्या समोर एक्झाम्पल दिसतोय. तर ह्या प्लांटच्या ह्या स्टेम पासून इथं रूट तयार झालेलं दिसतोय तुम्हाला पहा. नाउ यू कॅन सी हियर इथं स्टेम पार्ट पासून, दिस इज अ स्टेम, हा तुमचा स्टेम झाला आणि त्याच्यापासून तयार झाला हा रूट आहे ऍडव्हान्टेशियस. सी दिस इज अ बनियन ट्री. बनियन ट्री आहे, पीपल आहे, यांच्यामध्ये तुम्हाला प्लांटच्या ब्रांच पासून रूट तयार होईल दिसेल पहा. इथं तुम्हाला रूट दिसतंय. सी दीज आर दी रूट्स. ब्रांच पासून कॉलम सारखे रूट तयार झालेले आहेत. ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम आपण पाहतो. एक्झाम्पल मिक्स आहे पहा. ग्रास मोनोकॉट आहे, मॉन्स्टेरा डायकॉट आहे, बनियन ट्री डायकॉट आहे. मग इथं डायकॉट पण भेटतील आणि मोनोकॉट पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, सो दिस इज अबाउट युअर ऍडव्हान्टेशियस रूट सिस्टम. जो काय असेल, कोणत्याही प्लांटच्या पार्ट पासून म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून काय होतील, हे तयार होतील. रॅडिकल सोडून इथे दिले पहा, रूट्स दॅट अराइज फ्रॉम पार्ट्स अदर दॅन द रॅडिकल. रॅडिकल सोडून तयार होणारे रूट्स. नाउ वी विल सी द स्ट्रक्चर ऑफ रूट. There are various regions of the root. Root cap आहे, region of meristematic activity आहे, region of elongation आहे, region of maturation आहे, आणि region of root hair आहे. हे तुम्हाला व्हेरियस दिसतात, पण मेन 3 रिजन आहेत. इथं तुमच्या समोर बऱ्यापैकी रिजन आलेले आहेत पहा, परंतु मेन जे रिजन आहेत देर आर 3. ठीक आहे, एक इथं वरती दिसतोय पहा, रिजन ऑफ मॅच्युरेशन. हा वरती दिसतोय तुम्हाला region of maturation. This region consists the root hairs. Region of maturation consists the root hair. एक प्रश्न पण असा विचारलेला होता की रूट हेअर्स कुठे प्रेझेंट असतात, तर दे आर प्रेझेंट ऑन द रिजन ऑफ मॅच्युरेशन. याला आपण रिजन ऑफ डिफरन्सिएशन पण म्हणतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजन ऑफ डिफरन्सिएशन. ठीक आहे, रूट हेअर्स याच्यावरतीच प्रेझेंट असतात आणि रूट हेअरचं महत्वाचं काम आहे ऍब्सॉर्प्शन.
रूट हेअरचं महत्वाचं काम काय? ऍब्सॉर्प्शन. हे इज ऑल्सो कॉल्ड ऍज द रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. मी तीनही नाव तुमच्या समोर ठेवले आहेत. रिजन ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ डिफरन्सिएशन, रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि का हे नाव दिलं जातं? रिजन ऑफ डिफरन्सिएशन का दिलं जातं? कारण हा परमनंट झालाय हा पार्ट. आता या ठिकाणची सेल परत डिवाइड होणार नाही. लॉस डिव्हिजनल डिव्हिजनल ऍक्टिव्हिटी लॉस झालेला पार्ट आहे, म्हणून त्याला डिफरन्सिएशनचं डिव्हिजन म्हणतात किंवा मॅच्युअर्ड रिजन म्हणतात. याला ऍब्सॉर्प्टिव्ह रिजन का म्हणतात? कारण देयर इज प्रेझेन्स ऑफ द रूट हेअर्स अँड रूट हेअर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द पर्पज ऑफ वॉटर अँड मिनरल्स ऍब्सॉर्प्शन. आता हा खालचा रिजन तुम्हाला दिसतोय पहा. दिस इज द रिजन. दिस इज द रिजन इज कॉल्ड एज द रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजन ऑफ इलॉंगेशन म्हणजे हा मेन पार्ट आहे जो रूटला इलॉंगेट करतो आणि आणखी खाली घेऊन जातो टुवर्ड्स दी वॉटर, म्हणून याला आपण रिजन ऑफ इलॉंगेशन म्हणतो. अच्छा, इलॉंगेशन होण्याचं कारण काय आहे? तर याचे खालचं रिजन दॅट इज अन रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी हे कारण आहे रिजन ऑफ इलॉंगेशन साठी. कारण काय आहे? रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी इट कन्सिस्ट द मेरिस्टेमॅटिक सेल्स. काय कन्सिस्ट करतं? हे मेरिस्टेमॅटिक सेल कन्सिस्ट करतात. मी जे लिहितो हे तुमच्याकडे पण लिहा. मेरिस्टेमॅटिक सेल्स कन्सिस्ट करतात आणि मेरिस्टेमॅटिक सेल्स मध्ये काय असतं? दॅट इज देर इज अन पॉवर ऑफ डिव्हिजन. मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये काय आहे? पॉवर ऑफ डिव्हिजन. हे कंटिन्युअसली डिवाइड होत राहतात. मग हे डिवाइड झाले तर इथले सेल कुठे ऍड होतील? तुमच्या या इलॉंगेशन रिजन मध्ये ऍड होतील. मॅच्युरेशनच्या पूर्वी सेल ग्रो होते पहा. आता हा सेल तुमचा डिवाइड झाला, ठीक आहे. डिवाइड झाल्यानंतर हा सेल असं ग्रो होईल. ऍट अ टाइम सेल जेव्हा ग्रो होतात तर ऍट अ टाइम हा पार्ट काय होतो? मोठा होतो. म्हणजे हा पार्ट काय होतो? आपोआपच इलॉंगेट होणार आहे, ठीक आहे. आणि म्हणूनच याला रिजन ऑफ इलॉंगेशन असं म्हटलं जातं. जेव्हा याला परमनंट कंडिशन मध्ये जायचं असतं तेव्हा दे विल बी मूव्ह इनटू द मॅच्युरेशन झोन. ते काय होतील? मॅच्युरेशन झोन कडे मूव्ह केले जातील. म्हणजे रिजन ऑफ इलॉंगेशन साठी रिस्पॉन्सिबल कोणता पार्ट आहे तुमचा? रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी महत्वाचा पार्ट आहे, कारण या ठिकाणी सेल डिव्हिजन होते आणि डिव्हिजन शिवाय पुढचे पार्ट पॉसिबल नाहीये किंवा पुढच्या पार्टचं फंक्शनिंग सुद्धा पॉसिबल नाहीये. म्हणून याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. दिस प्रोटेक्शन इज विथ द हेल्प ऑफ रूट कॅप. हे प्रोटेक्शन कशाच्या सहाय्याने आहे? दिस प्रोटेक्शन इज स्पेसिफिकली विथ द हेल्प ऑफ रूट कॅप. ठीक आहे. पहा, आन्सर दिलं होतं मेयरखामनं डिव्हिजनचं. आता प्रत्येक पार्ट जो आहे आपण सेपरेटली या ठिकाणी पाहूया. सुरुवात करूया रूट कॅप पासून. मी आधीच क्लिअर केले त्याच्यामुळे आता स्पीड मध्ये जाणार आहोत आपण. इट इज द कव्हरिंग ऑफ द अपेक्स ऑफ रूट. म्हणजे रूटचा एंड जो आहे त्याची कव्हरिंग आहे. इट प्रोटेक्ट्स द टेंडर अपेक्स ऑफ द रूट. रूटचा अपेक्स हा प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. दॅट इज अन रूट कॅप. ध्यानात ठेवा, रूट कॅपचं एक महत्वाची थिंग मी तुम्हाला सांगतो काय आहे. महत्वाची थिंग काय आहे तुमच्याकडे लिहून ठेवा त्याला, ठीक आहे. रूट कॅप प्रोटेक्शन करतं कारण प्लांट टेरेस्ट्रियल असेल तर. कोणते असेल? टेरेस्ट्रियल असेल तर. परंतु जर प्लांट ॲक्वॅटिक आहे पाण्यामध्ये तर त्याला या ठिकाणी गरजेचं नाही, रूट कॅपची गरज नाही. म्हणून मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट कन्सिस्ट किंवा दे आर हॅव्हिंग द कॅरेक्टर दॅट इज ॲब्सेन्स ऑफ रूट कॅप. या ठिकाणी रूट कॅप काय असते? ॲब्सेंट असते, कारण तिथं प्रोटेक्शनची गरज पडत नाही. चला पुढे चला. आता रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी सांगितले मी तुम्हाला, रूट कॅप वरती असते आणि काम काय आहे त्याचं? तर सेल्स आर व्हेरी स्मॉल, थिन वॉल्ड अँड विथ डेन्स प्रोटोप्लाझम. स्मॉल आहे, वॉल थिन आहे आणि प्रोटोप्लाझम भरपूर प्रमाणामध्ये आहे. दे डिवाइड रिपीटेडली. हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ते काय होतात? कंटिन्युअसली डिवाइड होतात आणि याच बेसिसवरती यांचे सेल्स कंटिन्युअसली डिवाइड होतात. याच बेसिसवरती दिस रिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजन ऑफ सेल डिव्हिजन. याला आणखीन एक नाव काय आहे? दॅट इज रिजन ऑफ सेल डिव्हिजन. समजतंय सगळ्यांना? टेल मी इन चॅट बॉक्स. भरपूर 81 झालेत आता, म्हणजे जवळपास 90 लोक आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे, वाढायला पाहिजे कंटिन्युअसली. समजतंय सगळ्यांना? व्हेरी गुड. जवळपास सगळ्यांचे चॅट बॉक्स मध्ये हे आलेले आहेत, उत्तर आलेले आहेत. समजतंय सगळ्यांना? व्हेरी गुड. हा,
तर याला दुसरं नाव काय आहे? दॅट इज रिजन ऑफ सेल डिव्हिजन. का नाव दिलं? कारण मेरिस्टेमॅटिक सेल्स कंटिन्युअस डिव्हिजन करतात. तिथे दिलंय दे डिवाइड कंटिन्युअसली. नाउ नेक्स्ट रिजन दॅट इज रिजन ऑफ सेल इलॉंगेशन किंवा रूट इलॉंगेशन. तुम्हाला आधी सांगितलं दी रिजन जस्ट अबो दी मेरिस्टेमॅटिक रिजन त्याच्यावरती आहे. आणि काय होतं या ठिकाणी सेल ग्रो होत असतात त्याच्यामुळे इलॉंगेशन त्या ठिकाणी होतं. सेल अंडरगो रॅपिड इलॉंगेशन अँड एनलार्जमेंट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ रूट लेंथ. ठीक आहे, रूटची लेंथ ग्रो करण्यासाठी गरजेचं आहे. एवढंच, यापेक्षा जास्त याच्यामध्ये गरज पण नाहीये. नाव रिजन ऑफ मॅच्युरेशन ऑलरेडी क्लिअर केले, पण तरी द रिजन ऑफ प्रॉक्सिमल टू इलॉंगेशन झोन. इलॉंगेशन झोनच्या पुढचा पार्ट म्हणून प्रॉक्सिमल म्हटले. हिअर दी सेल्स डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. इथे सेल डिफरन्शिएट होतात आणि काय होतात ते मॅच्युअर्ड होतात. आणि जेव्हा सेल मॅच्युअर्ड होतात तर तेव्हा when cell matured, ठीक आहे, at that time it cannot be divide again, म्हणून they lost the division ability, म्हणून त्याला परमनंट झोन पण म्हटलं जातं. या व्यतिरिक्त व्हेरियस नावं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. Now root hairs, these are the part which are present on the maturation zone. Very fine delicate thread like structures formed from the epidermal cells in region behind the region of elongation. Region of elongation च्या मागच्या साइडला प्रेझेंट असलेला जो इपिडर्मल सेल्स आहेत, हे इपिडर्मल सेल्स काय करतात? हे छोटेसे म्हणजे फाईन डेलिकेट आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स ते फॉर्म करतात. चला, हा पार्ट मी तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चरली समजून सांगतो. मी या पार्टचं इथे इपिडर्मल लाइनिंग घेतो. सी दिस इज अ इपिडर्मल लाइनिंग. आणि या सेलची इथं या पद्धतीने लाइनिंग आहे. या सेलला आपण सेल्स ऑफ इपिब्लेमा म्हणतो. काय म्हणतो? दीज आर कॉल्ड ॲज सेल्स ऑफ इपिब्लेमा. ठीक आहे, एव्हरी सेल हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ इलॉंगेशन. प्रत्येक सेलमध्ये इलॉंगेट होण्याची ॲबिलिटी असते. कसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ते कसं इलॉंगेट होतं. सी हा एक सेल घेतला, सी इट इज इलॉंगेटिंग लाईक दिस. या पद्धतीने हे काय होतंय? इलॉंगेट होतोय. म्हणून तर याला एपिब्लेमा म्हणतात. या पद्धतीने हा इलॉंगेट होतोय. आणि इलॉंगेट होऊन हा काय तयार करतोय? तर इट फॉर्म्स द रूट हेअर्स. बाय इलॉंगेशन इट फॉर्म्स द रूट हेअर्स. ठीक आहे, या पद्धतीने रूट हेअर्स तयार करतात. म्हणून ध्यानात ठेवा, रूट हेअर्स आर युनिसेल्युलार. महत्वाचा पॉइंट आहे, यावरती प्रश्न विचारलेला होता. रूट हेअर्स काय आहेत? दीज आर युनिसेल्युलार. जरी खूप इलॉंगेटेड असेल तरी सुद्धा रूट हेअर्स काय असतात? युनिसेल्युलार, सिंगल सेल्सचे बनलेले असतात. समजतंय? हेन्स रूट हेअर्स आर दी युनिसेल्युलार. आता एकापेक्षा जास्त सेल नाही पहा, अशी डिव्हिजन नाहीये. असं नसल्या कारणानं आपण त्याला म्हणू शकत नाही की दी आर मल्टीसेल्युलर. किती इलॉंगेट झाला तरी सुद्धा ते काय आहे? युनिसेल्युलर आहे. प्रियंका डोके माईक बंद कर. तसं काही विचारायचं तर विचारू शकतेस. ठीक आहे, आता महत्वाचं काम काय आहे? सी दिस इज अ फंक्शन ऑफ रूट हेअर. हे तुम्हाला रूट हेअरचं फंक्शन दिसतंय. ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम दी सॉइल. हे काय करतात? वॉटर आणि मिनरल्स सॉइल मधून ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतात. ते ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम दी सॉइल. मग कोणता पार्ट वॉटर आणि मिनरल्स ऍब्सॉर्ब करतो सॉइल मधून? हे माईक ज्यांचं चालू आहे त्यांनी लगेचच बंद करायचं आहे. माईक ज्यांचं चालू आहे लगेचच बंद करा. मी जर बंद केलं तर परत चालू करता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, नाउ दिस इज ऑल अबाउट द रूट हेअर्स. सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल आता रूट हेअर्स. नाउ दी मॉडिफिकेशन्स ऑफ रूट. वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स तुम्ही बघितलेले असाल. डिफरंट टाइप ऑफ रूट्स यू ऑलरेडी सीन. ओके, मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स तुम्ही पाहिलेले आहेत तुमच्या समोर दिसत आहेत. पहा, सगळे फिगर्स पहा. एक तुम्हाला कॅरट दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला स्वीट पोटॅटो दिसतोय. ठीक आहे, इकडे तुम्हाला दिसतंय पहा हे पाणी आहे आणि पाण्यातून रूट बाहेर आलेत. आणि इथे तुम्हाला दिसतंय इथं स्टेमच्या वेगवेगळ्या नोड्स पासून रूट बाहेर पडलेले आहेत. वेगवेगळे फॉर्म्स आहेत रूटचे. हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत बिकॉज ऑफ द मॉडिफिकेशन्स.
म्हणजे रूट स्वतःमध्ये स्पेसिफिक मॉडिफिकेशन कन्सिस्ट करतात. रूट शोज द मॉडिफिकेशन्स. ठीक आहे. इन सम प्लांट्स रूट्स आर मॉडिफाईड टू परफॉर्म फंक्शन्स अदर दॅन ऍब्सॉर्प्शन अँड कंडक्शन. ऍब्सॉर्प्शन आणि कंडक्शन व्यतिरिक्त हे काय करतात, वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. ठीक आहे. त्या बेसिसवरती त्यांचे मॉडिफिकेशन्स या ठिकाणी आहेत. आता पहा, फॉर एक्झाम्पल्स कोणकोणते फंक्शन्स आहेत. सोलन रूट फॉर फूड स्टोरेज, फूड स्टोरेज साठी सोलन रूट आहे. प्रॉप रूट आहे फॉर दी सपोर्ट, स्टिल्ट रूट आहे फॉर दी सपोर्ट आणि नेमॅटोफोर्स आहे टू गेटिंग दी ऑक्सिजन. इथे तुम्हाला दिलेलं नाहीये कोण काय काम करतं. सोलन रूट आहे फॉर फूड स्टोरेज, हे तुम्हाला समजलं. प्रॉप रूट काय करतं, सपोर्ट देतं, इट गिव्स सपोर्ट. स्टिल्ट रूट ऑल्सो इट गिव्स दी सपोर्ट अँड नेमॅटोफोर्स गेट ऑक्सिजन, म्हणजेच फॉर दी पर्पज ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे. आता फूड स्टोरेज म्हणजे काय, तर यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं एक्सेस फूड हे काय करतात, रूट मध्ये स्टोअर करतात, म्हणून रूट स्वेल होतो. म्हणजे असं ट्यूबर सारखं स्ट्रक्चर तो तयार करतो. तुम्ही कॅरट खाता, स्वीट पोटॅटो पण, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ, तुम्ही रताळ पण खाता. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, एक्सेस फूड मटेरियल डिपॉझिट केलं जातं, म्हणून हा काय होतो, इट बिकम सोलन. ठीक आहे. प्रॉप रूट सपोर्ट देतं, सपोर्ट म्हणजे वीक स्टेम असेल तर सपोर्ट देतं, सपोर्ट टू वीक स्टेम. ठीक आहे. आणि स्टिल्ट रूट, स्टिल्ट रूट काय करतं, तर ब्रांचला सपोर्ट देतं, इट गिव्ह सपोर्ट टू दी ब्रांच लाईक बनियन ट्रीज. ब्रांच असं खूप लांबपर्यंत वाढतं आणि मग लांबपर्यंत वाढत असेल तर त्याला सपोर्टची गरज आहे म्हणून सपोर्ट देतं. आता इथं ऑक्सिजन घेण्यासाठी न्यूमॅटोफोर्स का, याचं कारण आहे की सलाईन वॉटर मध्ये राहतात. कुठे राहतात, सलाईन वॉटर एरियामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे मार्शी प्लेस झाले. मार्शी प्लेस म्हणजे दळदळ, कंटिन्यू पाणी असतं. कंटिन्यू पाणी असल्या कारणाने प्लांटला ऑक्सिजन अवेलेबल नाहीये. ऑक्सिजन इज नॉट इझिली अवेलेबल टू दी प्लांट. मग यासाठी काय होतील, रूट जमिनीतून बाहेर येतील. सी दिस इज अ सॉइल, हा प्लांट आहे तुमचा, प्लांट मध्ये हे तुमचे रूट वाढलेले आहेत. ठीक आहे. मग याच्यातून हे असं बाहेर येतील, कम्स आउटसाइड लाईक दिस. हे बाहेर आले, याला आपण म्हणतो न्यूमॅटोफोर. वी कॉल्ड इट न्यूमॅटोफोर. ठीक आहे. आणि हे न्यूमॅटोफोर कशासाठी आहे, तर यांच्यामध्ये छोटे छोटे छिद्र असतात लेंटिसेल सारखे, जे काय करतात, O2 ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतात आणि CO2 बाहेर काढण्याचं काम करतं. म्हणून रेस्पिरेशन साठी अशा प्रकारचं मॉडिफिकेशन या न्यूमॅटोफोर्स मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चला पाहूया वन बाय वन. सोलन रूट फॉर द फूड स्टोरेज. इथं सगळे एक्झाम्पल तुम्हाला दिसतात, कॅरट, स्वीट पोटॅटो आणि टर्निप. ठीक आहे. स्टोरेज साठी काय आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण हा प्रकार कोणता हे आपल्याला माहित असावं. टॅप रूट ऑफ कॅरट, टर्निप अँड ऍडव्हान्टेशियस रूट ऑफ स्वीट पोटॅटो. तर ऍडव्हान्टेशियस रूटचा हा प्रकार आहे. ठीक आहे. आणि मोस्टली अशा प्रकारची कंडिशन आपल्याला गरजेचं नाहीये की मोनोकॉट मध्येच भेटेल. दोन्ही प्रकारामध्ये, मोनोकॉट ऍज वेल एज डायकॉट, दोघांमध्ये पण अशा प्रकारची कंडिशन आपल्याला पाहायला भेटेल. पण एक्झाम्पल तुमच्या समोर आहे सोलन रूट फॉर दी फूड स्टोरेज. फूड स्टोरेज काय आहे, तर एक्सेस फूड मटेरियल यांच्यामध्ये डिपॉझिट केलं जातं, म्हणून हे काय होतं, स्वेल होतात. यांना आपण ट्यूबर म्हणतो. वी कॉल्ड देम, आपण त्यांना काय म्हणतो, वी कॉल्ड देम ट्यूबर. हा सोलन रूट म्हणजेच काय आहे, इट इज ए ट्यूबर. आणि कधी कधी यांना ओळखलं जातं रूट ट्यूबर म्हणून. ठीक आहे. कारण ट्यूबर जो आहे तो स्टेमचा पण फॉर्म होतो. मी पोटॅटो मध्ये पाहिलाय, बटाटा, बटाट्यामध्ये तुम्ही बघितलेला आहे पहा, त्या ठिकाणी तुम्हाला ट्यूबर दिसतं. तो जमिनीखाली असतं, पण ते इट इज नॉट अ मॉडिफाईड रूट. तो मॉडिफाईड रूट नाहीये, तो काय आहे, मॉडिफाईड स्टेम आहे. ठीक आहे. मे बी पुढच्या 1 मिनिटामध्ये मीटिंग डिस्टर्ब होऊ शकते, कारण 40 मिनिटं पूर्ण होतात, पण तुम्ही लगेचच काय करायचंय, जॉईन करायचं आहे. चला तर पुढे जाऊया आपण. हे झालं अबाउट दी रूट स्टोरेज. नाउ नेक्स्ट मॉडिफिकेशन, दॅट इज प्रॉप रूट. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की फॉर द पर्पज ऑफ सपोर्ट, हँगिंग स्ट्रक्चर्स, जे काय हँगिंग स्ट्रक्चर्स असतील बनियन ट्रीजचे, तर याला आपण प्रॉप रूट म्हणतो. ठीक आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड ऍज अ कॉलमनार रूट. हे दिसतंय तुम्हाला, हे ब्रांच आहे, म्हणजे पहा अशी ब्रांच आहे प्लांटची. सी दिस इज अ प्लांट. ठीक आहे. या प्लांटची अशी ब्रांच आली, ही ब्रांच आहे. आता ही अशी वाढत जाते ना, म्हणून याला सपोर्टची गरज आहे, म्हणून तसं रूट तयार केला जातो. सी
इथं अशा पद्धतीने रूट तयार केले जातात. ठीक आहे, म्हणून याला कॉलमनार रूट पण म्हटलं जातं. वी कॉल देम कॉलमनार रूट. ठीक आहे, प्रणित अवताडे म्हणतो का, कारण काय आहे या मागचं सांगितलं ना तुम्हाला. हा जो आहे हा प्लांट आहे, याच्यामध्ये हा कॅरेक्टरिस्टिक फीचर की याची ब्रांच जी आहे ना अशी वाढत जाते. मग जशी पुढे जाणार आहे तसे ब्रांच जे आहे याला अदर ब्रांचेस पण डेव्हलप होतात आणि याला लिव्स पण कनेक्टेड आहे, म्हणून त्याचं वजन जास्त झाल्या कारणानं हे खाली येण्याचे चान्सेस असतात, खाली येण्याचे, म्हणून त्याला याद्वारे या पिलरद्वारे सपोर्ट दिलं जातं. म्हणून याला कॉलमनार रूट पण म्हणतात. इज कॉल्ड एज ए कॉलमनार रूट और अल्सो कॉल्ड ॲज अ पिलर रूट. याला पिलर रूट पण म्हणतात. कोणामध्ये दिसतं? बनियन ट्रीज मध्ये. ठीक आहे, भारतामध्ये दोन मोठे बनियन ट्रीज आहेत, एक कोलकातामध्ये आहे, एक कोलकातामध्ये. ठीक आहे, आणि दुसरं आपल्या जवळ आहे, पहा आपल्या जवळ आहे पेमगिरी. माहिती तुम्हाला पेमगिरी? हा, पेमगिरी गड पण म्हटलं जातं. व्हेरी गुड, पेमगिरी गड पण म्हटलं जातं त्याला. आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या खूप जवळ आहे हे पेमगिरी. ठीक आहे, पेमगिरी किल्ला पण म्हटलं जातं त्याला. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी त्या ठिकाणी त्यांच्या आई साहेबा त्या पेमगिरी पर्वतावरती किंवा पेमगिरी गडावरती होत्या. माहित असेल तुम्हाला हिस्ट्री बऱ्यापैकी. ठीक आहे, चला तर या ठिकाणी बनियन ट्री आहे आणि खूप मोठा आहे तो. ठीक आहे, चला आपल्याला त्यावरती डिस्कशन आता करायचं नाहीये कारण तो आपला पार्ट नाहीये, पण तरी सुद्धा बनियन ट्री खूप मोठा असतो. तुम्ही जाऊन पाहू शकता की का त्या ठिकाणी या पद्धतीने हे फॉर्म होतात, म्हणजे त्याला पिलर्स फॉर्म केले जातात. चला पुढे जाऊया आपण. स्टिल्ट रूट, हे उसाचं झाड दिसते तुमच्या समोर सपोर्टसाठी. ठीक आहे, तर स्टिल्ट रूट कशासाठी आहे तर फॉर द पर्पज ऑफ सपोर्ट. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सियर, इथं जे नोड्स असतील हे नोड्स दिसत आहेत तुम्हाला, या नोड पासून हे रूट तयार झालेत. म्हणजे अशा पद्धतीने होतं. सी हा प्लांट आहे तुमचा, प्लांटचा स्टेम, हे ग्राउंड लेवल आहे आणि इथून हा रूट खाली गेलाय आणि हे स्टेमचं काय आहे पहा, नोड. ठीक आहे, तर हे जे नोड्स आहेत या नोड्स पासून एक्सेस सपोर्ट द्यायचंय म्हणून पहा असे रूट तयार होतात. सियर, जे शेतीवाले लोक असतील त्यांना कळतंय हे, आणि नसतील तरी कळेल कारण इतकं काही अवघड स्वरूपामध्ये मी दाखवत नाहीये तुम्हाला. असे रूट तयार केले जातात पहा. सो दिस इज कॉल्ड एज द स्टिल्ट रूट. काय करतं? सपोर्टिंग रूट कमिंग आउट ऑफ द लोअर नोड्स ऑफ द स्टेम. स्टेमच्या खालच्या नोड्स पासून तयार केले जातात. तुमच्या समोर एक्झाम्पल पण आहे पहा, मेज स्टिल्ट रूट आणि शुगरकेनचं स्टिल्ट रूट. शुगरकेन आणि मेज यांच्यामध्ये अशा प्रकारचे स्टिल्ट रूट फॉर्म केले जातात. सो दीज आर ऑल मॉडिफिकेशन्स ऑफ द रूट्स. मेज आणि शुगरकेन हे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी रूट्स. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रूट्स चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. एकच मिनिट द्या मला. नेमॅटोफोर्स. आता हे जे नेमॅटोफोर्स आहेत मी तुम्हाला यावरती पण डिस्कशन केलेलं आहे या बाबतीत ऑलरेडी. ठीक आहे, की या ठिकाणी कशा पद्धतीने हे जे न्यूमॅटोफोर्स आहे ते फॉर्म होतात. फिगर पहा तुम्ही, मार्शी एरिया आहे, दलदलचा प्रदेश, आणि त्याच्यामधून हे रूट्स बाहेर आलेले आहेत. मँग्रुव्ह सारखे प्लांट, रायझोफोरा नाव आहे त्याचं, मँग्रुव्ह, हे न्यूमॅटोफोर फॉर्म करतात. हे सगळे न्यूमॅटोफोर आहेत. द रूट दॅट कम आउट ऑफ द ग्राउंड अँड ग्रो व्हर्टिकली अपवर्ड टू गेट ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. आणि एक्झाम्पल काय आहे? रायझोफोरा ग्रोईंग इन द स्वॅम्पी एरिया. स्वॅम्पीलाच मार्शी प्लेसेस म्हणतात. असा एरिया ज्या ठिकाणी पाणी कंटिन्यू असतं, आणि पाणी ज्या ठिकाणी कंटिन्यू असतं तिथं वरून ऑक्सिजन कंटिन्युअसली इंटरनली जाऊ शकत नाही, कारण सॉइल जी आहे ती त्या ठिकाणी काय आहे? पोरस नाहीये. देर इज नो पोरस सॉइल. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी नेमॅटोफोर्स. नाउ दी फंक्शन्स ऑफ रूट. दीज आर ऑल मॉडिफिकेशन्स. हे सगळेचे सगळे रूटचे मॉडिफिकेशन्स होते. आता आपण पाहूया रूटचे फंक्शन्स. डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स आर देअर. ऑलरेडी मी तुम्हाला एक फंक्शन त्या ठिकाणी सांगितलेला होता, ऑलरेडी फंक्शन सांगितलेला होता.
absorption of water and minerals from the soil. हा पहिला फंक्शन आहे, that is absorption of water and minerals from the soil. Now second function, provide a proper anchorage. कारण soil ला connected आहे ना. इथं तुम्हाला दिसतंय पहा, हा मोठा प्लांट दिसतोय तुम्हाला. प्रोव्हाइड ए प्रॉपर अँकरेज. काय करतं? प्रॉपर अँकरेज प्रोव्हाइड करतं टू दी प्लांट, ज्यामुळे प्लांटला एक चांगलं सपोर्ट भेटतं. त्यानंतर थर्ड, स्टोरेज ऑफ रिझर्व फूड मटेरियल, ज्यासाठी आपण काय बघितलंय? स्वीट पोटॅटो पाहिलंय तुमचं, ठीक आहे, कॅरेट बघितलंय. याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल काय करतं? स्टोर केलं जातं. कधी गरज पडते याची? इफ प्लांट फेसिंग दी अनफेवरेबल कंडिशन. जर प्लांट अनफेवरेबल कंडिशन फेस करत असेल तर त्यावेळेस या रिझर्व फूड मटेरियलची गरज पडते. त्यानंतर सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. आणखीन कशासाठी? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सिंथेसाइज करण्यासाठी. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स काय आहेत? दॅट आर दी फायटो हार्मोन्स. काय आहेत ते? फायटो हार्मोन्स. फायटो हार्मोन्स मध्ये काय काय आहे? मग तुमचं ऑक्झिन्स असतील, त्यानंतर सायटोकायनिन असतील, देन जिब्रॅलिन असतील, ठीक आहे, ॲब्सिसिक ऍसिड आहे, इथिलीन आहे. हे डिफरंट टाइप ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत जे तयार करण्यासाठी सुद्धा त्यांची गरज पडते. ऑल्सो इट इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्ही इथं घेऊ शकता आणखीन. फॉर व्हॉट पर्पज? 5व्या नंबरला घ्या या ठिकाणी. ऑल्सो कशासाठी गरजेचं आहे? फॉर फोटोसिंथेसिस. कसं? हाऊ? कारण हा तर व्हर्टिकली इनटू द ग्राउंड लेवल हा काय होतो? फॉर्म केला जातो ना, वरती जात नाही हा सनकडे. मग फोटोसिंथेसिस साठी कसं? कारण इट प्रोव्हाइड रॉ मटेरियल. हे काय करतं? रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो. आणि रॉ मटेरियल मध्ये पाणी हा खूप महत्वाचा आहे. ऑल्सो मिनरल्स खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच म्हणजे वॉटर आणि मिनरल ऍब्सॉर्प्शन साठी आहेच त्याचं काम. या व्यतिरिक्त फोटोसिंथेसिस मध्ये या पद्धतीने ते काय करतो? काम करतो. कौशल हार्दे, मम्मीला कसं समजलं? कोणाबरोबर बोलतोय कौशल? ठीक आहे, हा एक फंक्शन. चला तुमच्याकडून मला फंक्शन हवाय 6व्या नंबरचं. एकच फंक्शन द्या, आपण पुढे जाऊया. गिव्ह मी द फंक्शन इन चॅट बॉक्स. या व्यतिरिक्त आणखीन काय फंक्शन असेल रूटचं? चला फास्ट. स्टॉप सॉइल इरोजन. हे डायरेक्ट प्लांटच काम करतं सॉइल इरोजन स्टॉप करणं. एन्करेज ऑफ प्लांट झालं, त्याच्यामध्ये आलेलं आहे. सपोर्ट टू दी ट्री आपण बोलू शकतो. अँकरेज आहे पण सेपरेट देताना आपण काय करू शकतो? सपोर्ट टू ट्री नाही, वीक स्टेम. कोणाला? वीक प्लांटला. वीक प्लांट्सला सपोर्ट देऊ शकतो. आणखीन फंक्शन आलंय पहा, नायट्रोजन फिक्सेशन. लिग्युमिनस प्लांट आहे, ठीक आहे, लिग्युमिनस प्लांट्स आहेत. अँड पॅडी फील्ड आहे. पॅडी फील्ड आहे. काय होईल? अदर ऑर्गॅनिझम बरोबर सिम्बायोटिक असोसिएशनशिप करून. कसं? अदर ऑर्गॅनिझम बरोबर सिम्बायोटिक असोसिएशनशिप करून. By symbiotic associationship, it is useful for the purpose of nitrogen fixation. सगळ्यामध्येच नाही पण काहींमध्ये आहे नायट्रोजन फिक्सेशन. निमॅटोफोर्स च्या फॉर्म मध्ये रेस्पिरेशन साठी सुद्धा कामी येतं. व्हेरी गुड. बऱ्यापैकी तुम्ही मला आन्सर्स दिलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये. चला पुढे कंटिन्यू करूया आपण. रूट या ठिकाणी पूर्ण झालंय. नाउ वी विल बी गो टू दी स्टेम. ठीक आहे, आता स्टेम काय आहे? इथं दिसतंय तुमच्या समोर
पण हा सुरुवातीचा पार्ट म्हणजे प्लांट जस्ट तयार होतोय आणि या ठिकाणी स्टेम आलेला आहे. ठीक आहे, मग स्टेमची एक स्पेसिफिक डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहूया. एक स्पेसिफिक डेफिनेशन काय आहे? स्टेमची स्पेसिफिक डेफिनेशन मग स्टेम काय आहे? स्टेम that is part of shoot, it is a part of shoot, gives support to the shoot system. शूटचा पार्ट जो काय करतं, शूट सिस्टमला सपोर्ट करतं and which is erect and cylindrical in nature also used to conduct various component मध्ये कोणते कंपोनेंट येऊ शकतात? various component like water minerals, food material, also used to conduct various component like water minerals and food material. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द डेफिनेशन. एक सिंपल ची डेफिनेशन मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. या व्यतिरिक्त व्हेरियस डेफिनेशन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. चला, काही लोक म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, काही म्हणतात सपोर्टिव्ह पार्ट. ठीक आहे, हा बरोबर आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये कामी येतं कोणतं? रूट. रूट साठी रूट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये कामी येतं, कारण रूट वरती जे बर्ड फॉर्म केले जातात. समजा तुम्ही स्वीट पोटॅटो पहा, स्वीट पोटॅटो मध्ये जे आईज फॉर्म होतात बर्ड्स, तर हे बर्ड्स त्या ठिकाणी रिप्रोडक्शनच्या कामी येतात. त्याला तुम्ही रिमूव्ह करा आणि सॉइल मध्ये टाका, तर नवीन प्लांट त्या ठिकाणी तयार होईल. चला पुढे जाऊया आपण स्टेम कडे. हियर तुमच्या समोर आता शूट सिस्टम दिसतंय, असेंडिंग पार्ट दिसतोय. या ठिकाणी तुमच्या समोर डेफिनेशन आहे. इट इज द असेंडिंग पार्ट ऑफ द ऍक्सिस दॅट डेव्हलप फ्रॉम द प्लुम्यूल. कोणापासून तयार झालाय हे मी तुम्हाला यामध्ये सांगितलं नाही, खरं तर मी ती डेफिनेशन सांगत होतो. कोणापासून तयार झालाय? प्लुम्यूल पासून. इट इज ए असेंडिंग पार्ट अँड विच इज डेव्हलप फ्रॉम दी प्लुम्यूल, जो प्लुम्यूल पासून तयार झाला, ऑफ द एम्ब्रियो ऑफ ए जर्मिनेटिंग सीड. जर्मिनेटिंग सीड मध्ये प्रेझेंट असलेला जो एम्ब्रिओ आहे, तर त्या एम्ब्रिओच्या प्लुम्यूल पासून इथं तुमच्या समोर फिगर मध्ये क्लिअर आहे पहा. तुम्ही पाहू शकता हे सीड आहे पहा तुमच्या समोर. दिस इज ए सीड. ठीक आहे, हा सीडचा इपिकॉटिल दिसतोय तुम्हाला, हा इपिकॉटिल. तर इपिकॉटिलचा हा पुढचा पार्ट जो आहे, पुढचा पार्ट, दिस इज ए प्लुम्यूल. आणि याच्या मागचा पार्ट जो आहे, दिस इज ए रॅडिकल. ठीक आहे, प्लुम्यूल पासून शूट डेव्हलप होतो आणि रॅडिकल पासून काय केला जातो? तुमचा रूट डेव्हलप केला जातो. ठीक आहे, मग इट इज ए असेंडिंग पार्ट ऑफ द ऍक्सिस दॅट डेव्हलप फ्रॉम द प्लुम्यूल ऑफ द एम्ब्रियो ऑफ ए जर्मिनेटिंग सीड. इट बियर्स ब्रांचेस. याला काय काय असतात? इट कन्सिस्ट द ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स, फ्रुट्स, बर्ड्स, नोड्स अँड इंटरनोड्स. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता जर समजा मोनोकॉट प्लांट असेल तर त्याच्यामध्ये पण अशीच कंडिशन, आणि डायकॉट प्लांट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सिमिलर कंडिशन, की ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट, बर्ड्स, नोड्स आणि इंटरनोड्स हे सगळे तो काय करतो? कन्सिस्ट करतो. बर्ड्स मध्ये टर्मिनल और ऍक्झिलरी दोन्ही प्रकारचे बर्ड्स त्या ठिकाणी येतील. तुमच्या समोर जी फिगर आहे प्लांटची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की डिफरंट टाइप ऑफ पार्ट आर सीन ऑन दी स्टेम. स्टेम मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट तुम्हाला इथं पाहायला भेटतात. रूट्स, जे दोन महत्वाचे पार्ट्स रूट मध्ये पाहायला भेटतात आपल्याला, दॅट इज अँड नोड्स अँड इंटरनोड्स. हाऊ विल यू आयडेंटिफाय द रूट्स? तुम्ही रूट नाही, स्टेम. हाऊ विल यू आयडेंटिफाय द स्टेम? तुम्ही स्टेम कशी आयडेंटिफाय करू शकता? तर नोड्स आणि इंटरनोडच्या सहाय्याने. नोड्स आणि इंटरनोडच्या सहाय्याने कसं? रूट मध्ये पहा, आपण एक एक्झाम्पल पाहिलेला नाहीये. कोणतं आठवतंय? रायझोम मध्ये तुमचं आलं, ज्याला आपण काय म्हणतो? जिंजर म्हणतो. जिंजर तर अंडरग्राउंड पार्ट आहे ना. वाय वी नॉट कॉल देम रूट? का आपण त्याला रूट म्हणत नाही? चला, गिव्ह मी द आन्सर इन चॅट बॉक्स. वरद लाड काय म्हणतोय? कॉमन ॲब्रिव्हिएशन फॉर 4 क्लोजली कनेक्टेड एरियाज ऑफ स्टुडंट.
का स्टेम? ओके, स्टेम आहे, ठीक आहे. हा, जिंजर साठी तुमचं म्हणणं आहे इट इज ए स्टेम. कशाच्या बेसिसवरती इट इज अ स्टेम? का आपण त्याला स्टेम म्हणू शकतो? माळवदेन आन्सर दिलंय, शिंदेन आन्सर दिलेला आहे मला ते स्टेम आहे म्हणून. परंतु मला एक सांगा की का आपण त्याला स्टेम म्हणतो? वाय वी कॉल देम स्टेम? आवाज म्यूट करून अनम्यूट करूनही बोलू शकता. का आपण त्याला स्टेम म्हणतो? अच्छा, ते बर्ड कन्सिस्ट करतं, ठीक आहे. आणखीन बर्ड रूट वरती पण असतं आणि हे आपण स्वीट पोटॅटो वरती पाहतो. अजिंक्य थोरात दिसला गो आज बऱ्याच दिवसानंतर. इट इज अ स्टीम. अरे स्टीम काय प्रकार माहिती आहे तुम्हाला? क्लिअर आन्सर पाहिजे रे मुलांना. याचं कारण आहे वाय इट इज अ स्टेम. आता तुमच्या समोर मी जिंजरची फिगर काढतो. असा असतो हा जिंजर तुमचा, ठीक आहे. आणि इथे असं दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर्स या जिंजर वरती. चांगल्या पद्धतीने पहा त्याला, ठीक आहे. असे स्ट्रक्चर दिसतात तिथं. आणि एवढंच नसतं, त्याच्यावरती काही अदर स्ट्रक्चर पण आपल्याला पाहायला भेटतात, लाईक दिस, असे असे. काय आहे? दिस इज अ नोड. हा काय आहे? इट इज अ नोड. आणि हे जे दिसतंय तुम्हाला मधला पार्ट, इट इज अ इंटरनोड. इट इज अन इंटरनोड. समजतं मी काय बोलतोय तुम्हाला? मग याच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स प्रेझेंट आहेत आणि काही लीफ पण याच्यावरती प्रेझेंट असतात, ज्या बेसिसवरती आपण म्हणतो की इट इज अ स्टेम. याच्यावरती आपण काय म्हणू शकतो या बेसिसवरती की हा काय आहे? हा स्टेम आहे, ठीक आहे. तर नोड्स आणि इंटरनोड्स याच्यामध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. नोड्स आर द रिजन ऑफ द स्टेम वेअर लीव्स आर बॉर्न. नोड्स असे आहेत स्टेम्स ज्या ठिकाणी लीव्स बॉर्न होतात. पहा, मी इथं रेड कलरने दाखवतो तुम्हाला. इथं नोड दिसते पहा स्टेम वरती. इथं फिगर जी दिसते तुम्हाला प्लांटची तिथे मी तुम्हाला दाखवलं. इथं नोड्स पहा, सी नोड्स रेड कलरनं हायलाइट केलेला पार्ट आहे, जिथून काय झालं? लीफ तयार झालं, ठीक आहे. इथं दाखवलंय पहा नोड्स. आणि हा मधला पार्ट दिसतोय तुम्हाला, हा मधला इथं लिहिलंय इंटरनोड्स. इट इज ए इंटरनोड्स. Rhizome are distinctive in that they grow and new shoot arise from underground. Very good. चला, त्या बेसिसवरती आपण सांगू शकतो स्टेम. तर नोड्स आणि इंटरनोड्स आहेत. इंटरनोड काय असतं? आर दी पोर्शन्स बिटवीन दी टू नोड्स. दोन नोड्सच्या मध्ये असलेल्या पोर्शनला आपण इंटरनोड म्हणतो. यंग स्टेम इज जनरली ग्रीन अँड लेटर ऑफन बिकम वुडी अँड डार्क ब्राऊन. यंग स्टेम कसे असतात? जनरली ग्रीन असतात, नंतर काय होतं? ते वुडी होतं आणि डार्क ब्राऊन कलरचे होतात. वुडी होतात आणि कसे होतात? ते डार्क ब्राऊन कलरचे होतात. हे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक झाले तुमच्या ह्या स्टेमचे, ठीक आहे. नाउ दी फंक्शन्स ऑफ स्टेम्स. स्टेमचे काय फंक्शन्स आहेत? फंक्शन्स तुम्हाला समोर दिसतायत पहा. व्हिज्युअलाइज करा या फंक्शनला. प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने पहा. फर्स्ट फंक्शन स्प्रेडिंग आउट. काय आहे? स्प्रेडिंग आउट ब्रांचेस बेअरिंग लीव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स. ब्रांचेसला स्प्रेड करतं आणि लीव्स, फ्लावर्स आणि फ्रूटला कन्सिस्ट करतं. सेकंड, इट कंडक्ट वॉटर, मिनरल्स अँड फोटोसिंथेसिस. हे काय करतं? वॉटर मिनरल कंडक्ट करतंच, पण यंग कंडिशन मध्ये हे काय करतं? फोटोसिंथेसिस करतं. पहा, इथं दिसतंय तुम्हाला, ही फिगर घ्या. रेड कलर दाखवले मी, ही फिगर घ्या पहा. हे झायलेम तुम्हाला दिसतंय, हे फ्लोएम तुम्हाला दिसतं. त्यामधून एरोज दाखवलेत कंडक्शन पहा. असे कंडक्शनचे एरोज दिसतात तुम्हाला, ठीक आहे. फूड मेड बाय द लीफ, वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. पहा इथं असे आले.
लीफ कडे वॉटर मिनरल्स आले आणि लीफ कडून जो फूड तयार केलं तर या पद्धतीने आणलं गेले. ठीक आहे, इथं वरती पण घेतलं नेलं जातंय फ्लोएम ट्रान्सपोर्ट आणि इथं खाली पण फ्लोएम ट्रान्सपोर्ट केलं जातोय. म्हणजे एक प्रकारे कंडक्शन मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं की कंडक्शन साठी कामी येतं. ठीक आहे. थर्ड, सम स्टेम्स हेल्प इन दी फूड स्टोरेज. काही स्टेम फूड स्टोरेज साठी हेल्प करतात. जसं मी तुम्हाला दाखवलं होतं जिंजर. सी दिस इज जिंजर. असं का झालं आणि आपण याला का खातो? याचं कारण आहे की याच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं. काय केलं जातं? फूड स्टोरेज केलं जातं. इवन पोटॅटो, बटाटा आपण याला म्हणतो. सोलेनम ट्युबरोझम आहे. स्वीट पोटॅटो वेगळा आणि पोटॅटो वेगळा. त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं? फूड स्टोरेज केलं जातं. म्हणून अंडरग्राऊंड पार्ट मध्ये हे असे पार्ट तयार होतात. अंडरग्राऊंड हे तुम्हाला दाखवतो आता मी रेड कलर पहा. असे ग्रो होतात. याचं कारण आहे की प्लांट मधलं एक्सेस फूड मटेरियल त्याच्यामध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. पुढे दिलं प्रोटेक्शन आहेच आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे रिप्रोडक्शनचे सुद्धा कामी येतं. तुम्ही पाहिलं असेल पोटॅटोला, तुम्ही असं पोटॅटो बघितलाय घरात असेल, आता तुम्ही सर्व घरात आहात, याला असे छोटे छोटे डोळे असतात. सी असे छोटे छोटे डोळे असतात याला. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल काही दिवसानंतर हे जे डोळे आहेत ना, हे डोळे असे स्प्रोट तयार करतात. पहा इथे असे स्प्रोट तयार होतात आणि असे जर राहिलेत ना, या पद्धतीने काय करते ते स्प्रोटिंग करते. म्हणजे मग तुमचा हा बर्ड झाला. सी दिस इज अ बर्ड, ज्याला आपण काय म्हणतो? आई म्हणतो. आणि हा झाला तुमचा स्प्रोट, कारण याला स्प्रोटिंग केलं. ठीक आहे, आणि हा कम्प्लीट पार्ट तुम्ही काय करा, तुम्ही काढा आणि याला सॉइल मध्ये घेऊन जा. ठीक आहे, इन सॉइल इट फॉर्म द न्यू प्लांट. सॉइल मध्ये हा नवीन प्लांट तयार करेल. एक प्रकारे दी कंप्लीट प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, म्हणजे प्लांटच्या पार्ट पासून रिप्रोडक्शन करणे, विच इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शनचं टाइप आहे. समजतंय सगळ्यांना? क्लिअर इथपर्यंतचा पार्ट? चला मला क्लिअर करा, बोला मला. चला येस हा सर. पार्ट क्लिअर झाला. व्हेरी गुड. चला Yes, sir. Yes, sir. ओके व्हेरी गुड. सगळ्यांना हा Yes, इथपर्यंतचा sir. पार्ट क्लिअर झालेला आहे. सो दिस इज अबाउट द फंक्शन्स. हे झाले फंक्शन्स. ठीक आहे, आता देर आर सम मॉडिफिकेशन्स. स्टेमचे पण भरपूर प्रमाणामध्ये मॉडिफिकेशन्स आहेत. ऑब्झर्व करा, तुमच्यासमोर सगळे फिगर्स आहेत. पहा, नाउ यू आर सीइंग ऑल फिगर्स. या सगळ्या फिगरला ऑब्झर्व करा. पहा, फिगर नंबर 1 आहे, त्यानंतर ही फिगर नंबर 2 आहे, ही फिगर नंबर 3 आहे, ही फिगर नंबर 4 दिसते. दिस इज अ 5, दिस इज अ 6, दिस इज अ 7. ठीक आहे, इतके फिगर दिसतात प्रत्येक ठिकाणी. पहा, 1 नंबरच्या फिगर मध्ये तुम्हाला इथं पोटॅटो दिसतोय. हा पोटॅटो हा स्टेम आहे. ठीक आहे, दुसऱ्या नंबरची फिगर तुम्ही पहा, हा वीक स्टेम दिसतोय तुम्हाला. हा दिसतोय वीक स्टेम. तिसऱ्या नंबरची फिगर पहा, इथं काटे दिसत आहेत. पहा, सी यार, काटे, हे काटे दिसत आहेत तुम्हाला, थॉर्न म्हणतात ज्याला. ही चौथ्या नंबरची फिगर पहा, हे तुम्हाला दिसतंय हा ग्रीन कलरचा पार्ट. इट इज नॉट ए लीफ. हा लीफ नाही आहे, इट इज अ स्टेम. हा काय आहे? स्टेम. आणि त्याच्यावरती हे त्याचे फ्लावर आणि फ्रूट आलेले. ठीक आहे, 5व्या नंबरची फिगर पहा. 5व्या नंबरच्या फिगर मध्ये तुम्हाला एकदमच वीक स्टेम दिसतोय. 6व्या नंबरची फिगर पहा, इथं ब्लॅडर फॉर्म झालेला दिसतोय. पहा, इट्स अ ब्लॅडर. ठीक आहे, हा ब्लॅडर फॉर्म झालेला दिसतोय. आणि ही 7व्या नंबरची फिगर पहा, इट इज अ स्टेम नॉट ए लीफ. हा स्टेम आहे, हा लीफ नाही. ठीक आहे, हे तुम्हाला व्हेरियस मॉडिफिकेशन्स दिसत आहेत. यू आर सीइंग दिस आर ऑल टाइप ऑफ मॉडिफिकेशन. मग डिफरंट टाइप ऑफ मॉडिफिकेशन्स आर सीन इन दिस स्टेम. कोणते मॉडिफिकेशन तुम्हाला स्टेम मध्ये पाहायला भेटेल? फॉर फूड स्टोरेज. ठीक आहे, जे तुम्ही बटाट्यामध्ये बघितलंय. स्टेम टेंड्रिल आहे सपोर्ट साठी. स्टेम थॉर्न आहे प्रोटेक्शन साठी. फायलोक्लेड आहे, फायलोक्लेड फोटोसिंथेसिस साठी. स्टोलॉन आहे सपोर्ट साठी. ऑफसेट, सॉरी, सोलॉन सपोर्ट साठी नाही, रिप्रोडक्शन साठी आहे.
असेक्सुअल रिप्रोडक्शन साठी. वॉटर हायसिंथ मध्ये पाहायला भेटतं. ऑफसेट वॉटर हायसिंथ मध्ये पाहायला भेटतं. हे सुद्धा कशासाठी आहे? रिप्रोडक्शन साठी, असेक्सुअल रिप्रोडक्शन साठी. सकर पण इथं असेक्सुअल रिप्रोडक्शन साठी आहे. ठीक आहे. डिफरंट टाइप ऑफ मॉडिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल. इथं हा जो प्लांट मी तुम्हाला दाखवलाय, हा प्लांट जो आहे ना, इथे तुम्हाला इथे स्टोलॉन दिसेल पहा. यू आर सीइंग दॅट स्टोलॉन. चला वन बाय वन पाहूया प्रत्येकाला. फॉर फूड स्टोरेज सगळे पार्ट तुमच्या समोर आहे. पोटॅटो ट्यूबर, जिंजर रायझोम, टर्मरिक आहे, टर्मरिकला आपण हळद म्हणतो. झॅमिकन आहे, दॅट इज कॉर्म, झॅमिकन कॉर्म आणि कोलोकेशिया कॉर्म. दोन प्रकारचे कॉर्म दिसत आहेत. एक प्रकारचं ट्यूबर दिसतोय, एक रायझोम दिसतोय. दोन प्रकारचे रायझोम दिसतात. जिंजर आणि टर्मरिक मध्ये रायझोम्स आहेत. ठीक आहे. ट्यूबर पोटॅटो मध्ये आहे आणि इकडे कॉर्म तुम्हाला झॅमिकन आणि कोलोकेशिया मध्ये दिसतंय. हे एक्झाम्पल्स नीट मध्ये आज इट इज विचारले. आज इट इज विचारले. आणि हे सगळेचे सगळे अंडरग्राऊंड स्टेम आहेत. हे सगळे काय आहेत? अंडरग्राऊंड. हे ग्राउंडच्या आतमध्ये असतात. ठीक आहे. आणि हे काय करतात? फूड स्टोअर करण्याचं काम करतात. दे ऑल्सो ऍक्ट एज अ ऑर्गन ऑफ पेरिनेशन. ऑर्गन ऑफ पेरिनेशन टू टाइड ओव्हर कंडिशन्स अनफेवरेबल फॉर द ग्रोथ. पेरिनेशन म्हणजे काय? तर हे दुसऱ्या कंडिशन मध्ये चालल्या गेल्यानंतर, अनफेवरेबल कंडिशन मध्ये गेल्यानंतर यांचा उपयोग कशासाठी होईल? फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ. मी तुम्हाला सांगितलंय की अनफेवरेबल कंडिशन मध्ये रिझर्व फूड मटेरियलचा वापर केला जातो. हे झालं फर्स्ट. सगळे एक्झाम्पल तुमच्याकडे लिहून ठेवा. पोटॅटो ट्यूबर, जिंजर रायझोम आहे, टर्मरिक आहे, झॅमिकन कॉर्म आहे आणि कोलोकेशिया कॉर्म आहे. these are the all examples for the stem modified for the purpose of food storage. चला पुढे. स्टेम टेंड्रील दिसतंय. टेंड्रील स्ट्रक्चर कसं असतं? हाऊ विल यू आयडेंटिफाय द टेंड्रील? टेंड्रील हे असं स्ट्रक्चर असतं, हेलिकल. असं हेलिकल स्ट्रक्चर असतं आणि तो काय होतो? स्टेम पासून फॉर्म होतो फॉर द पर्पज ऑफ सपोर्ट. कसं? आता हा सपोर्ट आहे आणि सी दिस इज अ सपोर्ट. ठीक आहे. आणि हा तुमचा प्लांट आहे आणि हे प्लांट, हा प्लांट असा आहे. त्याचा स्टेम जो आहे तो खूपच बिग आहे. मग काय होईल? वाढण्यासाठी तो हा टेंड्रिल फॉर्म करेल, जो काय होईल? या सपोर्टला तो काय होईल? गुंडाळला जाईल असं या पद्धतीने. इट फॉर्म द टेंड्रिल अँड टू द सपोर्ट इट विल बी अटॅच्ड. ठीक आहे. दिस इज अ बिग स्टेम प्लांट. पहा काय आहे, तुम्ही सगळीकडे पहा. या ठिकाणी कुकुंबर मध्ये तुम्हाला टेंड्रिल दिसतंय, पंपकिन मध्ये पण टेंड्रिल दिसतंय. पहा इथे हे टेंड्रिल, हे मॉडिफिकेशन आहे. त्यानंतर वॉटरमेलन मध्ये पण टेंड्रिल दिसतंय पहा आणि ग्रेप वाईन्स मध्ये पण इथे टेंड्रिल दिसतंय. म्हणजे जितके वेल वर्गीय प्लांट असतात अशा सगळ्या प्लांट मध्ये टेंड्रिल फॉर्म केले जातात फॉर द पर्पज ऑफ टू गेट दी सपोर्ट. इथे तुम्ही पहिला नंबर पाहू शकता. स्लेंडर अँड स्पायरली कॉइल स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम ऍक्झिलरी बर्ड. प्रश्न विचारला जाऊ शकतो. टेंड्रिल आर डेव्हलप फ्रॉम, कशापासून टेंड्रिल डेव्हलप होतात? तर टेंड्रिल डेव्हलप फ्रॉम द ऍक्झिलरी बर्ड. टेंड्रिल कशापासून डेव्हलप होतात? तर ऍक्झिलरी बर्ड पासून टेंड्रिल डेव्हलप केले जातात. दे हेल्प प्लांट्स टू क्लाइंब. क्लाइंब म्हणजे क्लाइंब टू दी सपोर्ट. सपोर्टला क्लाइंब म्हणजे चढण्यासाठी ते मदत करतात. याच्यामध्ये गार्ड आहे, दॅट इज कुकुंबर, पंपकिन आणि वॉटरमेलन. तिन्ही गार्ड आहेत आणि ग्रेप वाईन्स. ठीक आहे. दिस आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ द स्टेम टेंड्रिल्स. नाउ नेक्स्ट, थॉर्न्स, काटे म्हणतो आपण याला सिम्पली. प्रोटेक्शन आहे ग्रेझिंग अॅनिमल पासून. चरणारे जे प्राणी असतात यांच्यापासून प्रोटेक्शन करून घेण्यासाठी गरजेचं आहे. सी वुडी स्ट्रेट अँड पॉइंटेड स्ट्रक्चर्स डेव्हलप फ्रॉम ऍक्झिलरी बर्ड. हे सुद्धा कोणापासून डेव्हलप झाले? इट इज ऑल्सो डेव्हलप फ्रॉम द ऍक्झिलरी बर्ड. कॉमन आहे हा, त्यांना ठेवा ऍक्झिलरी बर्डला, कारण तुमचं टेंड्रिल पण ऍक्झिलरी बर्ड पासून तयार झालं होतं आणि थॉर्न पण ऍक्झिलरी बर्ड पासून तयार झाले. ऍक्झिलरी बर्ड काय आहे? सी बर्ड वेगवेगळ्या प्रकारचे असतात. इथं वरती असेल असा तर याला टर्मिनल बर्ड म्हणतात. इथं नोड वरती असे बर्ड असतील, हे नोड आहेत, या नोड वरती असे बर्ड असतील आपण ऍक्झिलरी बर्ड म्हणतो. ऍक्सिसला आहे ना, दिस इज ऍक्झिलरी. दिस इज टर्मिनल, ज्याला आपण अपायकल बर्ड सुद्धा म्हणतो. मग ऍक्झिलरी बर्ड पासून काय होतं? तुमचं टेंड्रिल डेव्हलप केला जातो. कशासाठी आहे? दे प्रोटेक्ट प्लांट्स फ्रॉम द ब्राउझिंग अॅनिमल. ब्राउझिंग अॅनिमल पासून काय करतात? ते प्लांटला वाचवतात. एक्झाम्पल सिट्रस आणि बॉगिनवेलिया.
कोणकोणते एक्झाम्पल आहे? सिट्रस आणि बॉगनविलिया. नीट मध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे. नाव सी फायलोक्लेड. फायलोक्लेड मध्ये तुमचं स्टेम हा लीफ सारख्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पहा ऑपन्शिया, पहा तुम्ही हा प्लांट, हे सगळे तुम्हाला कमी पाण्याच्या एरियामध्ये डेव्हलप होताना दिसतील. ऑपन्शिया हा प्लांट आहे आणि युफोर्बिया हा एक प्लांट आहे. पहा कॅक्टस सारखं नाव देतो आपण त्याला, युफोर्बिया. ठीक आहे. काय असतं हे? सी इट इज ए ग्रीन फ्लॅटन ऑर फ्लेशी सिलेंड्रिकल स्टेम कंटेनिंग क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस. ग्रीन आहे ना, ग्रीन का आहे? कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. आणि का ग्रीन आहे? तर फोटोसिंथेसिस करतो. याच्या मागचं कारण पण आहे, या पद्धतीने का आहेत, वाय दे आर दिस टाइप, हे या पद्धतीने का आहे. मी देतो तुम्हाला कारण. आधी हे पूर्ण करूया आपण. फाउंड इन सम प्लांट्स ऑफ अरिड रिजन. अरिड रिजन ज्या ठिकाणी झिरोफायटिक रिजन म्हटलं तरी चालेल. झिरोफायटिक ज्यामध्ये पाणी कमी असतं, वॉटर कमी प्रमाणामध्ये जिथे प्रेझेंट असतं. एक्झाम्पल ऑपन्शिया फ्लॅटन स्टेम याला म्हणतात आणि युफोर्बिया सिलेंड्रिकल स्टेम. उभा स्टेम आहे याला पण युफोर्बिया म्हणूया आणि ऑपन्शिया यामध्ये स्टेम फ्लॅटन झालेला आहे. अच्छा, का अशा प्रकारची कंडिशन यांच्यामध्ये फॉर्म केली जाते? कारण सांगतो. म्हणजे यांचं फंक्शनच आहे, याचं फंक्शनच आहे. दॅट इज काय? एक फोटोसिंथेसिस करायचे म्हणून ते काय ग्रीन आहेत, आणि दुसरं आहे दॅट इज प्रिव्हेंट वॉटर लॉस. दिस इज झिरोफायटिक अडॅप्टेशन. याला काय म्हणतो आपण? झिरोफायटिक अडॅप्टेशन. कमी पाण्याच्या एरियामध्ये पाणी प्रिव्हेंट करायचं आहे, वॉटर लॉस प्रिव्हेंट करणं आहे. ठीक आहे, त्यासाठी त्यामध्ये अशा प्रकारचं अडॅप्टेशन आहे. मग या अडॅप्टेशन मध्ये नेमकं केलं काय? या अडॅप्टेशन मध्ये लीफ जे आहेत ना, लीफ रिड्यूस केलेत. लीफ रिड्यूस झाल्या कारणाने ग्रीनिश पार्ट कमी झाला, म्हणून फोटोसिंथेसिस लीफ करू शकत नाही. मग अशा ठिकाणी काय होईल? तुमचा हा स्टेम फोटोसिंथेसिस करेल. ठीक आहे. सेकंड थिंग, हा कसं झालाय? स्केली झालाय. स्केली किंवा स्पाइनी. हा ऑपन्शिया आहे. सी दिस इज ऑपन्शिया. आणि इथं स्केल दिसतात तुम्हाला लीफचे, जे स्केल दिसतात ना काटे, हे ऍक्च्युअली लीफ आहे. काय आहे? दीज आर ऍक्च्युअली लीफ. रिड्यूस झालेत. आता रिड्यूस झाल्या कारणाने, फ्लॅटन नसल्या कारणाने वॉटर लॉस होणार नाही. आणि सेकंड थिंग काय आहे? तर ट्रान्सपिरेशन पण करणार नाही. नो ट्रान्सपिरेशन. मग वॉटर लॉस करायचा आहे, म्हणून अशा प्रकारची कंडिशन तुम्हाला यांच्यामध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे. लीव्हज आर रिड्यूस इन दी स्पाइन, असं आन्सर श्रद्धा सोनवणेनं दिलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दिले आणि फंक्शन पण दिलं. नाउ स्टोलॉन इट इज अ स्लेंडर लॅटरल ब्रांच दॅट अराइजेस फ्रॉम द बेस ऑफ द मेन ऍक्सिस. मेन ऍक्सिसच्या बेस पासून हे स्लेंडर लॅटरल ब्रांच फॉर्म झाले. अँड आफ्टर ग्रोईंग एरियली, म्हणजे सरळ ग्रो होतो. आफ्टर ग्रोईंग एरियली फॉर सम टाइम आर्क डाउनवर्ड्स, म्हणजे खाली जातो सॉइल कडे, अँड टच दी ग्राउंड. आणि ग्राउंड टच केलं म्हणजे काय होईल? तो नवीन प्लांट या ठिकाणी तयार करेल. सी दिस इज अ सॉइल. हे सॉइल आहे. इथून ही लॅटरल ब्रांच डेव्हलप झाली, ही अशी हॉरिझॉन्टली ग्रो होईल आणि परत काय होईल? सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये इथं काय होईल? रूट्स फॉर्म केले जातील आणि नवीन वरती प्लांट तयार केला जातो. ठीक आहे. या बेसिस वरती वी कॉल्ड इट रनर. याला आपण रनर पण म्हणतो. रनर मध्ये हे मॉडिफिकेशन आहे स्टोलॉन. इथं स्टेमचे हे मॉडिफिकेशन आहे, दॅट इज अ स्टोलॉन. ठीक आहे. एक्झाम्पल मिंट आणि जॅस्मिन. यामध्ये इव्हन ऑल्सो अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला भेटेल into the डुबग्रास आणि लॉन ग्रास, यामध्ये पण भेटेल. ठीक आहे. रनर म्हणजे काय आहे? सी दिस इज अ सॉइल. ही सॉइल आहे आणि हा तुमचा मेन प्लांट आहे. हा मेन प्लांट आहे. हा असं वाढत जाईल म्हणजे क्रिप करत जाईल सॉइलला. असं नवीन प्लांट तयार होतात. पहा इथं सॉइलला क्रिप करत जाते. ठीक आहे. असं व्हायला क्रिप करत जाते, म्हणून याला आपण काय म्हणतो? वी कॉल्ड इट रनर. हेन्स वी कॉल्ड इट दी रनर. ठीक आहे. सो स्टोलॉन हे त्याच्यामध्ये एक्झाम्पल. ऑफसेट असंच असतं, पण ऑफसेट जो आहे ना, ऑफसेट असंच असतो स्टोलॉन सारखं, पण कोणामध्ये असतं?
इन aquatic प्लांट्स. कोणामध्ये असतं? aquatic प्लांट मध्ये. जसं इथे सॉइल आहे म्हणून इथे अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालं. इथे जर असं पाणी असेल तर पाण्यावरती जो अशा प्रकारचं स्टोलन सारखं स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण काय म्हणतो? ऑफसेट. एक्झाम्पल वॉटर हायसिंथ. चला पुढे येईलच आपल्या समोर. हा शेवटचा पॉईंट आपण मॉडिफिकेशनचा पाहणार आहोत आणि थांबणार आहोत. ठीक आहे, थोडस वेळ होतोय पण समजून घेणं गरजेचं आहे. टाइम ओव्हर झालेला आहे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, पण एक 2 ते 3 मिनिट मला लागेल एवढं पार्ट पूर्ण करण्यासाठी. ऑफसेट सांगितलं मी तुम्हाला. एक्झाम्पल लिहून घ्या. पिशिया आणि इकॉर्निया. पिशिया आणि इकॉर्निया. ठीक आहे, रोजेट लिव्स फॉर्म होतात यावरती प्रश्न पण विचारलेला होता. ऑफसेट मध्ये कोणतं लिव्ह फॉर्म होतं? रोजेट लिव्स फॉर्म केले जातात ऑफसेट मध्ये. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर स्टेम मॉडिफिकेशन. आणखीन काही असेल तर ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला आजचा हा लेक्चर या ठिकाणी पूर्ण होतोय.